नामोत्सव परमात्मा रामरायांचे परमपूज्य सेवक असे हनुमंतराय यांच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आणि सावित्री माता हे जे काही अधिष्ठान आपल्या गावाचं आहे, एक ग्रामदैवत सत्स्वरूप असलेल्या त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेला हा आपला नामोत्सव गत 46 वर्षापासून सुरू आहे। आणि या उत्सवामध्ये माझ्या वाट्यालाही 6व्या दिवसाची सेवा आलेली आहे। श्री ज्ञानोबाराय, श्री तुकोबाराय जशी बुद्धी देतील, जसा विचार मांडण्याची शक्ती देतील, त्या पद्धतीनं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे। विठ्ठल मानवी जीवनामध्ये आनंदाचं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे। मानवी जीवन म्हटलं की आनंद आणि जीवन म्हटलं की दुःख, नाही का? हे दोन्हीही गोष्ट कर्माला जोडू नये। थोडा हात सोपं करून सांगतो, एक पशु आहे आणि एक मनुष्य आहे। दोघंही निर्माण भगवंतानीच केलेली आहे। भगवंतानी निर्माण केल्यावर भगवंताला प्रश्न पडला, पशु निर्माण केला बरोबर आहे, याचे काही वैशिष्ट्यपूर्ण काम आहे। मनुष्यही निर्माण केला, पण याचंही काही वेगळं वैशिष्ट्य आहे। तसं प्रत्येक योनीचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे, नाही? पण मनुष्याला पाहिल्याबरोबर ब्रह्मदेवानं निर्माण केलं, भगवंतानी सांभाळलं। संहार करण्याची जबाबदारी भगवान शंकराकडे आहे। सगळं ब्रह्मदेवानी लिखित त्याचं लिहून ठेवलं। पाहिल्याबरोबर त्याच्याकडे की नाही, याला इतरांपेक्षा काहीतरी चांगलं दिलं पाहिजे, म्हणून त्याला एक दिलं। विचार करण्याची जी कुवत आहे, ती क्षमता दिली। त्याच्याच वाट्याला बरोबर प्रारब्ध लावलं, त्याच्याच वाट्याला बरोबर कर्माचं संचित लावलं, नाही? त्याच्याच वाट्याला बरोबर पाप पुण्य लावलं। त्याला इथं तसं पाठवलं नाही, हे सगळं ओझं घेऊन वरून पाठवलं भगवंतानी वर निर्माण केल्यानंतर। मग पशुच्या दृष्टीने विचार केला तर तुकोबाराय म्हटले, पशुला हे काहीच नाही। पशु काय, पाप पुण्य जाणती। तुकाराम महाराजांनी म्हटलं की पशु काय पाप जाणतात का? हो, त्यांना पापही माहित नाही, त्यांना पुण्यही माहित नाही। कोणाला? पशुला। पापाचाही त्याचा विचार नाही आणि पुण्याचाही त्याच्या दृष्टीने विचार नाही, म्हणूनच त्याला पशु म्हटलं, नाही का? कधी आपण ऐकलं का काही पुण्यात्मक काम कोण्या पशुनं केलं असं ऐकलं? कधीतरी ऐकण्यात असं येते, आमच्या ठाकूरबुवाच्या घोड्यानी एकादशी धरली होती आणि तो कुत्रा काही अजून सापडला नाही, अमक्याच्या कुत्र्याने एकादशी केली होती, नाही? अमक्या केलं तर त्याचं निश्चित कौतुक होतं, पण त्याच्या खात्यात काही जमा होत नाही। पशुनं जर एखादा पशु साबुदाणा खाऊन एकादशी केली तर त्याचं कौतुक होतं, पण त्याला पापही नाही आणि पुण्यही नाही। का? तुकोबारांचं प्रमाण कसं आहे? पशु काय पाप पुण्य जाणती, तो घेऊनच काय आला? प्रश्न आहे की एखादा कुत्रा म्हणून जन्माला आला, तुकोबाराय म्हटले याने फार मोठं विचित्र कर्म केलं म्हणून तो कुत्रा झाला। कसा कुत्रा झाला? खंती ते न करा। तुकोबाराय सरळ बोलून गेले, होणे गाढव कुत्रा। पशुच्या दृष्टीने हे पाप आणि पुण्य, प्रारब्ध, कर्म, संचित, क्रियमान, हे जे काही कर्म साहित्य आहे, हे सगळं आपल्या जीवनामध्ये काही ना काही रचून ठेवत असतं आणि त्याच्याद्वारे मनुष्याचीही वाट चालते, त्याच्या दृष्टीनं पशुचीही वाटचाल चालते। त्याचं सगळं निर्गमित केलेलं आहे, भगवंतानी नियमित केलेलं आहे, पण मनुष्याचं मात्र एक विशिष्ट विचार देऊन पाठवलं नाही। त्याला तसं इथं पाठवलं नाही। तुकोबाराय म्हटले, अरे मी जरी निर्माण केलं असलं तरी तुला तुझ्यात असलेला जीवभाव, तुझ्यात असलेला सद्भाव मी तुला दिलेला आहे। याच्या दृष्टीनं तू भजन कर। देवानी सांगितलं की देवे दिला देह, कशासाठी दिला? देवे दिला देह भजन देवे दिला देह
पण जीवाने त्याच्यात प्रतिबंध निर्माण केला. आपणच आपल्या अडचणी निर्माण केल्या. नाही, कर्माच्या दृष्टीने विचार करतोय आपण. एक जीव म्हणून आपला विचार मी थोडा तुमच्या पुढे मांडला. आपली तुलना करा. पशु काय आणि मनुष्य काय, या दोन याच्यातली तुलना केल्यानंतर लक्षात येईल. पण मुद्दा आपला सोडू नका, आनंद. तुकोबारायांनी या अभंगामध्ये जो सद्भाव प्रतिपादन केलेला आहे तो गोड आहे. ही आपली स्थिती सांगितली, पशु जीव आणि पशुची स्थिती. ही तुमची माझी स्थिती आहे. ही स्थिती तुमच्या पुढे वर्णन केली, यानं विषय पुढे थोडा सोपा जाईल. मुद्दा आहे का, तुकोबारायांचं जीवन परिपूर्ण झालं. त्या जीवनामध्ये एक परिपूर्णतम अवस्था प्राप्त झाली. आणि परिपूर्णतम अवस्था प्राप्त होणं म्हणजे काय, वारकऱ्यात काय, कुठल्या अवस्थेला परिपूर्ण होणं मानलं जातं. नाही, तुकोबारायांची कीर्ती सगळीकडे व्हायला लागली. प्रसिद्धी म्हणत नाही, कीर्ती म्हणतोय. कीर्ती ही भगवताचं स्वरूप आहे. प्रसिद्धीची कुप्रसिद्धी होऊ शकते, पण कुकीर्ती ऐकली का कधी? कु हा उपसर्गच नाही म्हणून तो कुकीर्तीला लागत नाही, पण प्रसिद्धीला मात्र लागतो. एखाद्याच्या प्रसिद्धीला ग्रहणही होऊ शकतं. लोक म्हणतात फार मोठं होतं पण आता काही राहिलं नाही. महिना सुरू झाला, महाराष्ट्रात फाईलीवर फाईली निघून राहिल्या. टीव्ही पाहणारे, अमकी फाईल टमकी फाईल, अमक्याचं ओझ. टीव्ही पाहणाऱ्या लोकांना माहित आहे काय काय भानगडी निघून राहिल्या. नाशिक जिल्हा त्याचं केंद्र झालेलं आहे. नाही त्याच्या मागे लागल्यानंतर आतापर्यंत त्यांची सत्कीर्ती होती, पण आता त्यांच्या कीर्तीला ग्रहण लागलं. सगळे लोक त्यांना आता दगड मारायला लागले. सगळे लोक वाट पाहून राहिले की हा कधी सापडतो. आमच्या एका महाराजाचा चुलता आहे तो विठ्ठल. आपल्याला त्याच्याकडे जायचं. परंतु तुकोबारायांची ही कीर्ती इतकी सर्वदूर पसरायला लागली, परिपूर्णतम अवस्था. तुकोबारायांचा भाव आनंदित दिसायला लागला. आनंदित होण्यासाठी माणसाच्या जीवनातली तृष्णा संपली पाहिजे. तृष्णा म्हणजे हाव संपली पाहिजे. हाव म्हणजे लाचटपणा, लोचटपणा, हे जो काय शब्द असेल आपल्याकडे. तुकाराम महाराजांचा आवडता शब्द आहे तृष्णा. तृष्णा शब्दाचा अर्थ होतो तहान. आपल्या व्यवहारातली आपल्याला जर तहान लागली तर आपण म्हणतो तहान लागली मला, पण तहानला शब्द आहे पुढचा तृष्णा. आपल्या जीवनातली तृष्णा संपली पाहिजे. तुकाराम महाराजांच्या जीवनातली तृष्णा संपली होती. आता निश्चिंतेने आवलो विसावा, आता निश्चिंतेने आवलो विसावा, तृष्णेची धाव खुंटली होती. नाही, एक निश्चितपणा सापडला होता, एक विसावा जीवनात सापडला होता. आता जीवनामध्ये काय काही करायचं उरलं नव्हतं. नाही, तुकोबारायांचं आयुष्य 42 वर्ष 7 महिने. हैबत बाबा सांगतात 42 वर्ष
7 महिने तुकोबाराय जगले या भूतलावर. किती दिवस? 42 वर्षाचं आयुष्य. आणि 42 वर्ष म्हणजे काय? तारुण्यातून थोडे पुढे गेले की 5-7 वर्ष, आणि ते 14 म्हणजे 15वं शतक, 15वं आणि 16वं शतकाच्या दरम्यानची घटना आहे. त्या काळातलं हे 42 वर्षाचं आयुष्य. वयाच्या 22 वर्षापर्यंत तुकोबारायांचा प्रपंच आहे. 20-22 वर्षापर्यंत तुकोबाराय चांगल्या प्रकारे प्रपंचामध्ये आहेत, नाही का? मंडळी, तुकोबारायांची पत्नी एक अन्न करता मेली, ती त्याच काळात घडलेली घटना आहे. न पाहो तुकोबारायांनी एवढे या कमी वयाच्या 22 वर्षापर्यंत घरातले जवळपास 5 मृत्यू पाहिले. 22 वर्षापर्यंत. तुकाराम महाराजांचं वय 15 वर्षाचं झालं. 15 वर्ष ते 22 वर्ष या 7 वर्षात तुकोबारायांनी 5 मृत्यू पाहिले. घरातले 5 लोक निघून गेले. आई वडील गेले, एक पत्नी गेली, एक मुलगा गेला, नाही का? भाऊ निघून गेला, वहिनी तिचंही तसंच झालं. महिपती बाबा वर्णन करतात, एवढं या 7 वर्षामध्ये एवढं दरवर्षी घरात काळ, दरवर्षी काहीतरी काळाचा कोणीतरी पाहुणा आहेच, दरवर्षी कोणी ना कोणी येतोय. या काळात तुकोबारायांचं जीवन असं तावून सुलाखून निघालं. घरी एवढा मोठा प्रपंच आहे, घरी महाजनकी आहे, घरी सावकारकी आहे, सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत घरी. पण तरीही दुष्काळात आलेला हा सगळा प्रसंग आणि घरच्या लोकांवर ओढावलेलं हे संकट, आणि सगळं गाव पाहिलं. गावाकडे पाहिल्यानंतर तुकोबारांना दिसून आलं की आपण आता कितीही यांच्यात राहिलं आणि कितीही हे शिवण्याचा प्रयत्न केला, सांभाळण्याचा प्रयत्न केला, तरी हे काही आता आपल्याच्यानं साधणार नाही. आपल्याला प्रयत्न करणं काम आहे, पण यश देणं त्या भगवंताचं काम आहे. यश काही मिळत नाही. आता काय केलं पाहिजे? शोधित विठ्ठला जाऊ आता. तुकोबारायांनी देवाला शोधलं आणि शोधण्याचा प्रयत्न केला. भामगिरीवर गेले. 13 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. साकार रूपात देव भेटला नाही तुकोबारायांना, पहिल्यांदा निराकार रूपात भेटला. तुकोबारायाला कळून चुकलं, देव हा निराकार आहे, हा साकारही आहे, पण हा आपल्याला निराकार रूपात का भेट देतो हे कठीण. निराकार रूपात तुकोबारायांची भेट झाली, ज्यात त्या देवाला आकार नाही, नाही काय? त्यांना बाळवेश घेऊनही भेटला. किती वेळा त्यांना भेट झाली सांगता येत नाही, पण वर्णन असं केलंय साधू संतांनी की निराकार रूपात जेव्हा भेट झाली दुष्काळातून निघाल्याबरोबर, कळून चुकलं की आपण करतो ते चुकीचं आहे का हा वाट दाखवतो ते खरं आहे. आपण करतो ते खरं आहे का परमात्मा पंढरीनाथ वाट दाखवतो ती खरी आहे? या 2 वाटेमध्ये तुकोबाराय थोडेसे त्यांच्या व्यक्तिमत्वानं जर पाहिलं, कधी गोंधळले नाही, स्थिर राहिले. आणि स्थिर राहणं, धीरानं राहणं हेच मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे, प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये सुद्धा. प्रमाण मोठं गोड आहे. भगवान परमात्मा तेव्हा साह्य करतो जेव्हा तुमच्या ठिकाणी धीर असतो. धीर तो कारण साह्य होतो, नारायण साह्य होतो केव्हा? पण तुमच्या ठिकाणी काहीतरी पाहिजे. देवही तुमची मदत करतो, देवही तुमच्या मागे पुढे येऊ शकतो. येईलच मी असं सांगत नाही, येऊ शकतो, पण केव्हा? धीर पाहिजे. धीर तो कारण, धैर्य. आणि परमार्थामध्ये ती धैर्य सीमा तुकोबारायांनी गाठली होती. आता काही हो, हा धीर परमार्थातला जो गुण आहे फार मोठा. सत्व अवयम सत्व संशुद्धीर, हे जे भगवान 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीची लक्षणं सांगताय, त्याच्यात धृती नावाचा जो गुण आहे हा गुण किती महत्वाचा आहे त्याचाच तुकोबारायांनी अनुवाद केला. हा धीर. आणि धीर पाहिजे. धीर असला म्हणजे देवच आपल्या सोबत आहे. धीर खचला म्हणजे तुम्हीच तुमच्या सोबत आहे, दुसरं कोणी नाही. धीर तो कारण साह्य होतो.
नारायण, नारायणाचंही साह्य, भगवंताचंही साह्य तुकोबारायांना भेटले. आणि मग एकदा का परमार्थामध्ये वृत्ती स्थिर झाली, एकदा का देव भेटला, मग काय आनंदी आनंद सगळीकडे. आणि तो आनंद मग सांगता येत नाही. आनंदाच्या कोटी साठविल्या, आम्हा कोटी आनंदाच्या कोटी साठविल्या. तुकोबाराय सांगतात, आम्ही आमच्या उदरामध्ये हा आनंद साठवून ठेवला. आमचे जोग महाराज घासवाले धर्मशाळेच्या खोलीत बसत, ऐका. आणि खोलीत बसत असताना एक आरसा होता, एक विष्णू सहस्रनामाची पोथी होती, एक ज्ञानेश्वरी होती, त्यांच्या गुरूंचा एक फोटो होता, एक माऊलींचा फोटो होता. आणि ते दोन फोटो असायचे. आणि ज्ञानेश्वरीची ओवी वाचायचे. ओवी वाचून त्या आरशामध्ये पाहायचे. या ओवीत सांगितलेलं आपल्यावर दिसते का? या ओवीत जसं सांगितलंय, जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे, हे गुरूंचं वर्णन आहे. ज्ञानोबाराय करतात गुरूंच्या कृपादृष्टीचं वर्णन आहे. पण या कृपादृष्टीमध्ये आपण कुठं दिसतो का? लगेच आरशात पाहिजे, आरसा ठेवून द्यायचे. अजून वाचन पुढे सुरू झालं की काही भक्ताची लक्षणं सुरू व्हायचे, काही ज्ञानाची लक्षणं सुरू झाली की मग ती ज्ञानेश्वरी अशी समोर ठेवलेली आणि जोग महाराज असे डुलत राहायचे. मग कुणी आलं की त्यांना परता उत्थान द्यावं लागायचं की थांबा. किती वेळ उभं राहिलं, तासभर जरी उभं राहिलं तरी जोग महाराजांचा तो आनंद आला. ते काही असं आपल्यासारखं घुमत गिमत नव्हते. आनंदानं तो आनंद अभिव्यक्त होतो. आनंदाचे डोही आनंद आणि आनंदाचे तरंग. आणि जोग महाराज त्या आनंदामध्ये निमग्न झाले. ही अवस्था आहे. मग काहीच नाही. ती ओवी, तो अभंग, ती वारी, तो भगवान परमात्मा, त्या परमात्म्याची वाट, तो आनंद सांगता येत नाही, मोजताही येत नाही. अशी अवस्था महाराजांची व्हायची. आणि संतांचं हे आनंद स्वरूप तुकोबाराय ही आनंद अवस्था भोगत होते. तो आनंद अभिव्यक्त होत होता. तुकोबाराय समाधानी. प्रपंच जर पाहिला तुकोबारायचा, नाही का, फार विचित्र प्रपंच होता. घर चंद्रमोळी होतं. घरात बसलं आणि चंद्र पाहायचा असला तर दिसत होता. दिव्याचं काम नव्हतं. चंद्राचा उजेड घरात जर पडला, शुद्ध पक्षात होऊन जायचं. इतकी वाईट अवस्था तुकोबारायांची तुकोबारायांनीच वर्णन केलेलं आहे. आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके,
सदैव सुडके. आपल्या घराला कॉलम आहेत. पूर्वी खांब असायचे, कधी बाबळीचा, कधी सागवान, शिसम, अशी वेगवेगळी जी मजबूतपणा ज्याच्यात आहे अशी लाकडे याची खांब असायची. तुकोबाराय म्हणतात आमच्या घरी मजबूत असं लाकूड आम्ही शोधलं आणि आमच्या घरात त्याचे खांब दिले. मजबूत लाकूड तुकोबारायने कोणतं लावलं माहिती आहे का घराला? एरंडे. एरंड्याचं लाकूड किती मजबूत असतं, फार ताकदवान लाकूड असतं. तुकोबाराय म्हणतात ते आम्ही मी माझ्या घराला लावलेलं आहे. आणि एरंड्याचं लाकूड लावलं, एरंड्याचा झोपा दार केलं, मग ते दार किती मजबूत, ते घर किती मजबूत. आणि त्या घरात असेल काय असं हा प्रश्न आहे. ज्या घरात एरंड्याचं झापा केलेला आहे, ज्या घरामध्ये एरंड्याचं लाकूड लावलेलं आहे, ते घर काय असेल त्या घरामध्ये. तुकोबाराय म्हणतात घरची कुळवाडी उंदीर घुशी. आमची सगळी परिस्थिती. उंदीर आणि घुशी आमच्या घरातून मोर्चे काढू काढू बाहेर पडतात. दाणा खायला मिळत नाही यांना. आमच्या घरातले उंदर बाहेर पडाले, आमच्या घरातल्या घुशी निघून गेल्या. अशी अवस्था, ही प्रपंचाची अवस्था. लोक म्हणे एकीकडे कीर्तनात असं वर्णन करतात तुकोबाराय, आमचा प्रपंच असा आहे, आमच्या प्रपंचामध्ये असं आहे. आणि कीर्तनात तर मोठे आनंद दिसतात, समाधान यांच्या चेहऱ्यावर जगते. कीर्तन झालं की झाले समाधान, मोठ्या आनंदाने म्हणतात. समाधान शब्द संतांना शोभून दिसतो नाही काय. आपलं समाधान नसतं, आपलं बरं. कसं काय चालू आहे तुमचं? बरं आहे. नाही, कसं काय चालू आहे तुमचं? बरं आहे. हा बरं शब्द इतका विचित्र आहे, परमार्थात गेला की चांगला होतो आणि प्रपंचात आला की फार गेल्यापेक्षाही गेला होतो. प्रपंच त्या शब्दाची शक्ती निमक कमी होऊन जाते. मुद्दा महत्वाचा एवढाच आहे, एवढा तुकोबारायचा प्रपंच फटका, एवढी सगळी अवस्था वाईट, तरी तुकोबाराय आनंदी कसे. काही लोक मग मीटिंग घेऊन बसले, हा एवढा आनंदात एवढा सुखानं कसा राहू शकतो? नाही, काही लोकांना दुसऱ्याचं सुख पाहत नाही डोळ्याने. आपल्या घरात 10 क्विंटल असू द्या कापूस आणि दुसऱ्याला एखादा 40-45 क्विंटल होऊ द्या, याला पिकलाच कसा? नाही, दुसऱ्याचं झालेलं उत्पन्न पाहून दुःखी होणारी जात आहे असतेच ती, गावोगावत असते. दुसऱ्याच्या सुखानं, दुसऱ्याच्या उत्पन्नानं असे लोक पाहिले मी की त्याला इतका निघाला कसा, म्हणून ज्याला निघाला नाही त्याला अटॅक आला. दुसऱ्याच्या एवढं दुःख घेतलं की त्याचं हृदय बंद पडलं. अटॅक येणारी माणसं, दुःखानं दुःखित होणं आणि दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होणं, हे 2 भाग आहेत. आणि एवढी परिस्थिती असताना तुकोबाराय आनंदी कशी? नाही, तो हे 4 प्रकारचे माणसं सांगितलेले आहेत. पामर आहेत, विषयी आहेत, नाही का? पामर असतात, विषयी, त्याच्यानंतर मुमुक्षु आणि सिद्ध. या 4ही प्रकारची माणसं तुकोबारायच्या जीवनाकडे जेव्हा पाहता, पामर म्हणजे फारच, विषयी म्हणजे निदान काहीतरी त्याला कामापुरतं तरी विषय आहे. पामर म्हणजे एकदम गैरगुजरे, ज्यांना काहीच कळत नाही अशा पद्धतीतले. विषयी म्हणजे निदान पाळणारी, त्यांना एकादशी चतुर्थी अशी कळणारी माणसं विषयी. मुमुक्ष म्हणजे या वाटेला लागलेले, ज्यांना असं वाटतं की आपण तुकोबारायचा हात धरूनच पंढरीची वाट चालावी, ती माणसं. काही सिद्ध आहे, सिद्ध ही तुकोबारायांचं जीवन पाहता आपलं आयुष्य चाललं, आपण तपच्या तप करतोय, आपण ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देण्यासाठी रात्रंदिवस धडपडतोय, तरीही आपण अजूनही आपल्याला समाधान प्राप्त होत नाही. तुकोबाराय तर प्रतिज्ञा करतात की आम्हालाही लाड घोटवायला लागली. घोटवीन लाड ब्रह्मज्ञाना हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन. तुकोबारायांची अवस्था आहे, लाड घोटवायला लागली या ब्रह्मज्ञानी पुरुषांनी. मग म्हटलं का हो महाराज, तुम्ही एवढे आनंदी कसे? आनंदाचं तुमचं काय कारण आहे? हा आनंद तुमच्याजवळ आला कुठून? तुकोबारायांना सारखे प्रश्न विचारायला लागले. याचं उत्तर द्या आम्हाला पहिले, तुम्ही आनंदित कसे?
तुकोबाराय म्हणतात आनंदी व्हायचं असेल तर एकच उत्तर आहे, ते म्हणजे अभंगाचं पहिलं. सावधान सावध झालो सावध झालो सावध झालो नाही. तुकोबाराय म्हटले की मी सावध झालो म्हणून आनंदित झालो नाही. मी सावध झालो, मला साधन चांगलं सापडलं आणि साध्य मला परमात्मा पंढरीची वाट सापडली. ही वाट गोमटी, ही वाट वैकुंठाला नेणारी आहे, परमात्मा पंढरीनाथाकडे नेणारी वाट मला सापडली. त्या दृष्टीने मी सावध झालो. त्रेता युगातली आहे मुलगी, तिचं नाव आहे भक्तिमती शबरी माता. झारखंड ऐकली, बिहारच्या जवळ तिकडे तिचं गाव होतं. आणि शबरी जेव्हा 6 वर्षाची झाली, ज्या आदिवासी समाजामध्ये ती जन्माला आली होती, संथाल भिल्ल असं त्या समाजाचं नाव आहे, त्या समाजाची अशी परंपरा होती, ऐका, की अनेक पशुचं बळी द्यायचे त्या लग्नामध्ये आणि त्याचं मांस लोकांना खाऊ घालायचं. आणि त्यामुळं तिच्या वडिलांनी या गावच्या जमा कर, त्या गावच्या जमा कर, अशा करून मोठ्या बकरीचा असा समूहाच्या समूह, काय म्हणता येईल, खांड म्हणता येईल का त्याला, असा गोळा केला होता. भरपूर अशा बकरी. त्याच्यात एक पिल्लू होतं आणि त्या पिल्लाशी शबरी खेळायची, त्याला कधी चारा खाऊ घालायची. लहानसं कोकरू होतं, त्याला पाणी पाजायची. एक दिवस शेजारी ना बाई आली, म्हणे काय ही शबरी या पिलासोबत खेळते, म्हणे सारखी या पिलाजवळच दिसते, याला कुठून कोवळा कोवळा चारा खाऊ घालते, याला पाणी पिऊ घालते. असं पाहिल्यावर सारखी याच्याच जवळ असते, याच्याच सोबत खेळते. शबरीची आई, शबरी तिथंच खेळत होती. शबरीची आई म्हणे किती दिवस शबरीची आई म्हटली किती दिवस खेळवल ही, खेळून खेळून किती दिवस खेळवल. विठाला
दिवस खेळविले या पिल्ला सोबत ही नाही. शबरी हुशार होती. शबरी म्हटली, आई असं का म्हणते तू? एखादं जिज्ञासू असतो तसं नाही. आता हे पिलू उद्या कापायचं आहे, याचं मांस खाऊ घालायचं आहे सगळ्या लोकांना, हे सगळे लोक येणार आहेत नाही. असं म्हटल्याबरोबर शबरी एकदम धास्तावली. आई कशासाठी? लग्न आहे म्हणे तुझं, लग्नामध्ये याची मेजवानी द्यावी लागते. हे जर लोक आपण दिलं नाही तर लोक आपल्याकडे येणार नाही. मुद्दा पहा. शबरी माता सावध झाली. म्हटली, जर एवढ्या आपल्या एका लग्नामुळे, आपल्या मंगलामुळे एवढ्या जीवांची हत्या जर होणार असेल तर मी लग्नच करणार नाही. असं आईला नाही म्हटली. अलीकडच्या पोरी म्हणतात तशा, पोरगा पुण्याचा नाही, मी लग्नच करणार नाही असं नाही म्हटली. एकदम म्हटली, मनात निश्चय केला, सगळ्यांना झोपू दिलं आणि त्रेता युगातली उपवर झालेली उद्या लग्न ठरले, 2 दिवसानं 3 दिवसानं लग्न आहे अशी शबरी माता नवरी झालेली ती नवरी पळाली. का पळाली? सावध झाली. शबरी जे पळाली, दिवसा झाडावर झोपायची आश्राने. भिल्ल कन्या होती. वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन असं आहे तिचं. भिल्ल कन्या होती. झाडावर चढायची, दिवसा झोपायची, रात्री खाली उतरायची, रात्री चढायची. तिला माहित होतं आपला बाप राजा आहे, माणसं आपल्या मागं पाठवील. ते लोक पाठवणारे दिवसभर शोधायचे, रात्री झोपायचे. शबरी रात्री पुढचा मुक्काम गाठायची. असा मुक्काम दरमजल करत शबरी कर्नाटकामध्ये खाली पंपा सरोवराजवळ आली. मातंग ऋषींना शरण गेली, सावध झाली. त्रेतायुगातली नवरी लग्नाच्या अगोदर पळाली. एक कलियुगातला नवरदेव आपल्याला जवळचा आहे, 16व्या शतकातला. जालना जिल्ह्यामध्ये जाम नावाचं गाव आहे. समर्थ रामदास स्वामी त्यांनी विचारलं की हे सावधान का म्हणताय तुम्ही? म्हणे, बाबा आता सावध व्हावं लागेल, तुझ्यावर जबाबदारी पडेल. समर्थ म्हटले, मी या जबाबदारीसाठी आलो नाही, मला तर जगाची चिंता आहे. समर्थांची एक ओवी अशी आहे, दास डोंगरी राहतो, चिंता विश्वाची करतो. मला एकांतामध्ये जायचं आहे, मला रामाची भेट घडली पाहिजे, हनुमंतरायाचं दर्शन मला झालं पाहिजे, या निश्चयानं मी जन्माला आलेलो आहे. सावधान. रामदास स्वामी सावध झाले आणि ते बोल्यावरून पळाले. विठाल शबरी माता पळाली, रामदास स्वामी पळाले. पहिले सावध झाले. मुद्दा महत्वाचा आहे का? साधनाविषयी सावध झाले. शबरीलाही प्रभू रामचंद्राची भेट झाली आणि समर्थांनाही प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं हनुमंतरायांच्या कृपेनं. समर्थांचं चरित्र मोठं गोड आहे, पण अलीकडे जरा आता वादळ निर्माण केलं लोकांनी की काय समर्थ वेगळे, आपले संत वेगळे. असं काही नाही. समर्थ, ज्या प्रत्येक संतांचा विश्व अनुभव हा व्यापक असतो आणि सगळे संत एकच बोलत असतात. परंपरा वेगळी असेल पण सगळे समर्थ. जे समर्थ उत्तर भारतातले संत बोलले तेच तुकोबाराय बोलले. तुलसीदासजीचं रामायण पाहिलं, तुकोबारायांच्या गाठेत तेच मोती सापडतात आणि तुलसीदासजीचं रामायण शोधलं तर त्याच्यात हेच तुकोबारायांचं सापडतं. सगळे. पण मुद्दा सावध झाले. तुकोबाराय म्हटले, माझ्या आनंदाचे म्हणे, महाराज हे दोघं सावध झाले एक लग्नाच्या, पण तुमचे तर 2-2 लग्न झाले. तुम्ही कसे काय, यांची तुमची तुलना कशी होऊ शकेल? सावध झाले तुम्ही, सावध झाले, पण नेमकं काय झालं? सावध होऊन मी आनंदाच्या या मस्तीत आलो, याचं कारणच हे आहे की मी सावध झालो. सावध झालो म्हणून सावध झालो, याचं उत्तर मोठं गोड आहे. एक साधनाविषयी सावध झालो, मला वाट चांगली सापडली आणि दुसरी वाट मला साध्याची सापडली. मला हरीचं सावध झाल्यानंतर मला हरीचं जागरण सापडलं.
हरीच्या आलो जागरणा. हरीचा जागर जिथं चालू आहे, जागराचं भजनही असतं, पण हरीची जागृती देणारे, सतत हरीविषयी बोलणारे, सतत देवाविषयी बोलणारे असे सगळेच्या सगळे मला तिथं त्या सावध झाल्यानंतर, त्या जागरणात आल्यानंतर भेटलो. एका स्थितीतून मी दुसऱ्या स्थितीत आलो. याला स्थित्यंतरही म्हणतात. एक प्रपंचाची स्थिती होती नाही का, ती माझी परिस्थिती होती. माझी मनस्थिती सुधारली आणि मनस्थिती सुधारून मी या हरीच्या जागर रूपी स्थितीत आलो. स्थित्यांतर केलं. नाही, आपल्याला गावात जागा कमी पडली, आपण मग चांगलं राहायचं आहे, जीवनमान चांगलं उंचायचं आहे, तर मग 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट कुठं घेतो? चिखलीत घेतो. चिखलीत राहायला जातो. मग काय झालं, भालगावच्या माणसांनी चिखलीत 2000 स्क्वेअर फूट घेतला आणि तिथं 1000 स्क्वेअर फूट मध्ये बंगला बांधला. मग इथून तिथं राहायला गेला. म्हणजे भालगाव रूपी स्थलातून चिखली रूपी स्थलात स्थलांतर केलं. या स्थलात, या गावातून त्या गावात गेले. तुकोबाराय म्हणतात, मी प्रपंच रूपी गावातून सावध हो हरीच्या जागरण रूपी गावात आलो. नाही का, हरीच्या आलो जागरण, हरीच्या जागरणात आलो. परत विचारलं, जागरणात जाऊन कसे काय सावध झाले? लोक तर झोपतात. 4 माणसं भजन करतील आणि तुम्ही आजूबाजूला झोपा. तुम्ही जागरणात आले आणि तुम्ही कसं काय? म्हणे, मी सामान्याच्या जागरणात नाही आलो, मी संतांच्या जागरणात आलो. अभंगाचं दुसरं
मला साधन चांगलं मिळालं. सावध हा शब्द मोठा गोड आहे आणि या अभंगात एक क्रियापद आहे, सावध झालो. तुकोबार आपला अनुभव सांगताय, माझं झालो मी सावध म्हणून अहो जगद्गुरु तुका म्हणे. मी सावध झालो म्हणून जगद्गुरु नाही. कधी जगद्गुरु स्वतःला म्हणून घेत नाही, पण एकटे तुकोबार आहेत की स्वतःला जगद्गुरु अहो जगद्गुरु तुका म्हणे. तुकोबार एका ठिकाणी म्हणतात, अहो जगद्गुरु तुका म्हणे. जगद्गुरु तुका म्हणे ऐका. काय ऐका? मी सावध झालो. सावध झालो म्हणजे काय झालं? हा शब्द मोठा गोड आहे, कानावर पडतो आपल्या, नाही का? जेव्हा आपण शाळेत असतो, सावधान, विश्राम, हे दोन शब्द फारच त्याचा मराठीत अनुवाद केला तर अटेन्शन. तुम्हाला मराठीत सांगायचं असलं तर, पण शाळेत आम्ही मराठी शाळेत शिकलेली माणसं, आम्हाला सावधान विश्राम नाही. सावधान हा शब्द शाळेत कानावर पडतो. सावधान म्हटलं की एकदम सावध व्हायचं, आपले कर्मेंद्रिय हात पाय दक्ष ठेवायचे, डोळे समोर, शिक्षक काय म्हणत त्या सूचनेकडे लक्ष द्यायचं. विश्राम म्हणजे जरा हलकेपणानं घ्यायचं, हात पाय पाठीचा कणा मोकळा सोडायचा, श्वास मोकळा सोडायचा. सावधान म्हटलं की असं. तुकोबाराय म्हणतात ही सावधगिरी तात्कालिक आहे. सावधान या शब्दावर तुकोबारायचे बरेच अभंग आहेत, पण एक अभंग मोठा गोड आहे अजून तुकोबारायांचा. बरे सावधान राहावे समय राखून, समय राखोनी बरे सावधान राहावे. तुकोबाराय म्हणतात वेळ पाहून माणसांनी सावध राहावं. तुकाराम महाराज म्हटलं, विचारलं का हो महाराज असं का म्हणताय तुम्ही? बरे सावधान राहावे समय राखून, हे कसं काय? वेळ काळ पाहून सावधान राहावं माणसाने, सज्ज राहावं. हा दिसताना प्रापंचिक उपदेश आहे. दिसताना एक उपदेश असा आहे, कारण विचारलं काय? नाही सारखी या वेळा, वेळ कधीच सारखी नसते, म्हणून बरे सावधान राहावे समय राखूनही राहावे. आवडता शब्द आहे तुकाराम महाराजांचा, सावधान. हा सावधान शब्द शाळेत कानावर पडतो. बरेच जण सांगतात सावध राहा बरं. सावधान उपदेश आहे. उपदेश उप म्हणजे जवळ, जवळ नेणारा, देवाच्या जवळ नेणारा, संतांच्या जवळ नेणारा शब्द, सूचकता सावधान. पण हा लहानपणी ऐकतो, कीर्तनातून ऐकतो, प्रवचनातून ऐकतो, आणखीन कुठे सावधान शब्द ऐकतो आपण? माहित आहे का कोणाला? कुठं ऐकतो? हा मिलिटरीत ऐकतो सावधान, बरोबरच आहे. फौज मध्ये अजून कुठं ऐकतो? लग्न मंडपात नाही का? हा शब्द बऱ्याच जणांचे हात याच्यासाठी वर आहे. लग्न मंडपात सावधान शब्द ऐकतो आपण. किती वेळा असतो तो?
सावधान, शुभमंगल, सावधान. नाही का? त्या जेवढी मंगलाष्टक म्हटले जातात विप्राच्या मुखातून, ब्राह्मणाच्या मुखातून, तो म्हणणारा चांगला असला तर, नाही का? ब्राह्मण जर चांगला म्हणणारा असला तो मंगलाष्टक चांगले म्हणतात. नाही तर मग काय अवघड अवस्था असते त्याची. राजनगावचा गणपती ठेऊरला मंगलाष्टकात म्हणतो मग मुकुटम भरडेश्वरम बलाळम, काय आपल्याला म्हणतो त्याचं त्याला समजत नाही, पण आपल्याला ते ऐकावं लागतं. तो एक मंगल श्लोक म्हणतो. कस्तुरी तिलकम ललाटपटले सवक्षस्थले, असं काहीतरी तो एक बाज आहे मंगलाष्टक म्हणण्याचा, एक पद्धत आहे ते. आणि मग त्याच्यानंतर शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. कुठं 5 म्हटले जातात, कुठं 7 म्हटले जातात, पण सावधान शब्द कानावर पडतो. लग्नातली प्रत्येक कृती ही धर्मशास्त्राला धरून आहे, नाही काय? तुमच्याकडे नवरदेवाला कशावर बसवतात? वरात काढतात तेव्हा घोड्यावर, नाही काय? घोड्यावरच बसवलं पाहिजे, दुसरं कशावर नाही. अश्व हे राजयोगाचं तुरंग योग प्रतीक आहे, नाही? त्याच्यावरच नवरदेव शोभतो, दुसऱ्या कुठे शोभत नाही. आणि तो घोड्यावर का बसवला जातो की बाबा आता उद्या तुला सावधान व्हायचं आहे. अगोदरच्या दिवशी लग्न मंडपात घोड्याहून जायचं आहे, तुला उद्या जायचं आहे. एका पवित्र अशा संस्कारामध्ये तू त्या बंधनामध्ये तुझ्यावर एक जबाबदारी येणार आहे, याचा तुला स्वीकार करावा लागणार आहे. म्हणून आता इथून पुढे वय वर्ष 25 ते 50 नाही, आता तुझा ब्रह्मचारी आश्रम संपला. तू आजपर्यंत 25 वर्षापर्यंत तुझ्या जीवनात हे ब्रह्मचारी आश्रम होता. जर त्या म्हणजे त्या मापात नवरदेव असेल तर 25चा नवरदेव असेल तर ते सांगते मी. नाही तर आता 50व्या वर्षी म्हणायला लागलेत लोक. अजूनही 76-75चे बायोडाटे आहेत, देता का मुलगी म्हणून. एवढी वाईट अवस्था आहे. म्हणजे आता 51 वर्षाचा एक भेटला की अजूनही तो मार्केटलाच आहे, त्याला अजून आशाच आहे. म्हटलं आता 2 कुंभमेळे झाले, तू लग्नाला आला तेव्हापासून. नाशिक जवळ आहे आपल्याला, कोण्यातरी आता 27, आता पुढे काही जमणे नाही. नाशिकच्या कुंभमेळ्यात आपलं डोकं मुंडकून घ्यायचे, सरळ भगवान नेसायचं, हिमालयात निघून जायचं. नाही, सावधान शब्दाची शक्ती पहा. अश्वावर बसवलं जातं, घोड्यावर बसवलं जातं. का? तुझ्या प्रपंचामध्ये आता अश्वासारखी गती, त्याचा भाव असतो. जो स्मृतीत सांगितलेला श्लोक असतो, जे शास्त्रात वर्णन केलेलं असतं, त्याची एक भावगतता असते. असं का सांगितलं हे सांगणारे दुसरे ऋषी असतात. ते म्हणतात बाबा अश्व हा गतिमान आहे, अश्व हा त्याचे काहीतरी गुण वैशिष्ट्य आहे, नाही का? 72 खोड्या तरी देवमन कंठी एखादा अश्वासही असतो. एवढे असलं तरी एवढ्या सिद्धी वान घोड्यावर तुला का बसवलं जातं? याचं कारण असं आहे, इथून पुढे तुला प्रपंच एवढा गतिमान करायचा आहे. आणि हे गतिमान प्रपंच करून तुला मोक्षाच्या वाटेवर धावायचं आहे. घोडाही सांगत असतो, नाही? राजतुरंग उपनिषदामध्ये गोड कथा आहे घोड्याच्या संबंधानं, मोठा विस्तारपूर्वक विषय आहे. की मन आणि घोडा याचं कुठंतरी एक नियंत्रण असतं, त्या नियंत्रणाची तुझ्या जीवनात गरज आहे. घोडा सांगत असतो, म्हणून त्याच्यावर बसवलं जाते. किती पशु आहेत, त्याच्यावर का बसवत नाहीत त्याला? तू म्हणाल गधही आहे, गध्यावर का बसवत नाही? खंतीत आपण सांगितलं, तुकोबाराय म्हटलं तो या गंतीत नाही आहे. तो गाढवानी कुत्रा, तुकोबारायांनी सांगितलं हे खंती करून जन्माला आलेले आहे, म्हणून तुम्ही तसे करू नका, म्हणून त्याच्यावर बसू नका. पण घोड्यावर बसून तुम्ही संसारात गाढवासारखे वागू नका, हा एक उपदेश आहे त्याच्यातून. गती प्रपंचाला अश्वासारखी पाहिजे, परंतु त्या घोड्यावर बसलेली माणसं जेव्हा गध्यासारखी वागतात, गाढवासारखी वागतात ना लग्न झाल्यावर, नाही. तुकोबारायचा शब्द आहे, माझा नाही. कारे दास होसी संसाराचा खर म्हणजे गाढव.
जर त्याचा संसार तुकोबारायांनी पाहिला तिथून चांगला दिसला नाही, तुकाराम म्हटले, अरे गाढवा कारे दास होसी संसाराचा खर, तुला कशी लाज वाटत नाही अजून? मुद्दा आपल्याला तिकडे जायचं नाही, पण ऐकून ठेवा. मग दुसऱ्या दिवशी सावधान शब्द कानावर पडतो, त्याची शक्ती कळत नाही. आता सावध व्हा, आली लग्न घटिका, समीप काय जो कोणी असेल तो. ब्रह्मचार्याला मंगलाष्टक म्हणण्याची परवानगी नाही आहे. ब्रह्मचारी माणसानं मंगलाष्टक म्हणू नये. ज्याचं मंगल झालाय त्यांनी मंगलाष्टक म्हणावं असा शास्त्रामध्ये दंडक आहे. आमच्या परंपरेतले एक मोठे गायक, भजन गायक, आणि एका लग्नात जाऊन मंगलाष्टक म्हणायला लागले. आमचे गुरुवरे नथुसिंग बाबा होते. ते म्हणे, बाबा काठीच घेतली त्यांनी. अरे तुला काय गरज आहे म्हणे, म्हणायचं नाही मंगलाष्टक, तू म्हणायचं नाही, तू ब्रह्मचारी आहेस आणि ब्रह्मचार्याने संसारिकाचं मंगल होत नसते. ज्याला वाटते असं होते तो त्याचा भ्रम आहे. त्या भ्रमात आपण, तो भ्रम त्याचा आपण पुष्ट करायचा नाही. आपण काही मर्यादा आहे नाही. अलीकडे भागवत कथामध्ये लग्न लावली जातात. ब्रह्मचारी माणसाचं भागवत असलं, वक्ता असला तर कठीण आहे. आता लोकांच्या सवडीसाठी सगळं, लोकांना जसं प्रपंचात पाहिजे तसं परमार्थात पाहिजे. वराडी काय, घोडे काय, पावडर काय, गंध काय, या मामा बसा मामा, नाही, हे कुठंच नाही भागवतात सांगितलं. एवढं 18,000 श्लोकाचं भागवत आहे, एवढ्या संहिता आहे, श्रीधर स्वामीची टीका आहे, पण भागवतात दाढी लावून व्यास घेऊन या आणि भागवतात कृष्ण करून आणा, त्यांचं लग्न लावा. ती एक लीला परंपरा वृंदावन क्षेत्रातच सांगितली, दुसरीकडे नाही. झाकी कुठंच नाही. पण झाकी ज्या भागवतकारांनी आणली ते आता पैशावाली, पैसे द्या टाका, याचं लग्न लागलं अयर करा, याचं लग्न लागलं अमक करा, यानं परमार्थावरच्या निष्ठा कमी होतात. ते पाहताना विचित्र दिसतो. ऐका, काही काही मर्यादा आपल्याला पाळाव्याच लागतात, टिकवावं लागतं. लोक जसं सांगतात, समाज जसा सांगतो तसं नाचून जमत नाही प्रबंधनकाराला. ज्याच्यावर जबाबदारी असते त्याला फार जबाबदारीने वागावं. सावधान शब्द कानावर पडतो, सावधान. पण लग्नात सावधान शब्द कानावर पडल्यानंतर बाबा आता सावध हो, ही जबाबदारी तुझ्यावर पडणार आहे. परंतु आतापर्यंतच्या इतिहासात नाही, एक त्रेतायुगामध्ये आणि एक या कलियुगामध्ये दोनच माणसावर या सावधान शब्दाचा परिणाम झाला. पहिली आहे मुलगी, दुसरा आहे मुलगा. हरीच्या जागरणात आलो. पण हरीच्या जागरणात आलो म्हणजे ते जागरण मोठ्या आनंदाचं आहे. तिथं मला संत सापडले, वैष्णव सापडले, जेथे वैष्णवांचे भार. भार म्हणजे समूहानं, सगळ्या समूहानं वैष्णव आहे. जसं संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो. सगळ्या संतांचा समूह, सगळ्या संतांची दिंडी. तुकोबाराय म्हणतात, तशा संतांच्या सज्जनाच्या दिंडीत संगतीत मी आलो. सावध झाल्यानंतर संत संगतीतच परमार्थ टिकतो. हे फार. एकदा पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात आली. चांगल्या लोकांची संगती माळ टिकवण्यासाठी करावीच लागते. नाही, तुम्ही सत्याची करा, ग्रंथाची संगती करा, चांगली कीर्तन ऐकावी लागतात. ज्या कीर्तनातून दोन शब्द ऐकल्यानंतर आपल्या जीवनात काहीतरी परिवर्तन घडेल. नाही का, कोणी म्हणा आम्ही कीर्तनात नाचलो, चांगलं आहे, नाचलंच पाहिजे. परंतु अशा ग्रंथाच्या संगतीत, अशा संतांच्या संगतीत या की ज्या संगतीनं आपली पारमार्थिक अवस्था टिकून राहिली, टिकलं पाहिजे. परमार्थ निकोप आणि टिकाऊ असला पाहिजे. हे फार महत्वाचं. झाड लावतो, झाड असतं 30 रुपयाचं,
परंतु झाड लावल्याबरोबर एक चिंता पडते, एखादी गाय याला तोंड लावील का, एखादी कोणाची बकरी आली तर वरचा शेंडा खोडून घेऊन जाईल का, येते की नाही चिंता. मग ते सांभाळायसाठी काय करावं लागतं, ते सांभाळायसाठी कंपाऊंड करावं लागतं. झाड राहतं 50 रुपयाचं, कंपाऊंड होतं 2000चं, नाही का. 50 रुपयाच्या झाडाला 2000चं कसं काय ओझं, किती त्याला कसं सहन होईल. 2000 म्हणजे किती, एवढं ठेवावं लागतं, ताराची इकडून ग्रिल करावी लागते, त्याच्यात बरोबर ते ठेवावं लागतं. झाड सांभाळायचं असेल, एकदा झाड मोठं झालं तर मग पंचायत नाही. त्या रोपट्याचं रूपांतर खोड रूपी झाडात होईल, झाडाला आणखी पारंब्या फुटतील, पानं फुटतील, फांद्या फुटतील, मग काही अडचण नाही. पण जोपर्यंत झाड कोवळं आहे, नाही का, नवीन नवीन आहे, तोपर्यंत झाडाची काळजीच घ्यावी लागते. या काळजीसाठी सावध झाल्यानंतर किती मोठी काळजी घ्यावी लागते. आपली पारमार्थिक अवस्था संगतीवरच अवलंबून आहे. आपण कोणाच्या संगतीत राहतो त्याच्यावर सगळा परमार्थ आपला अवलंबून आहे. गोबाराय म्हणतात, जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजेत असे तिथं मी गेलो नाही, मी दुसरीकडे गेलो नाही. एवढी माझी कीर्ती झाली, मी काही ग्रामपंचायतचं तिकीट मागायला गेलो नाही, एखाद्या पॅनलकडे गेलो नाही बाबा की घ्या मला तुमच्या पॅनल मध्ये, अहो जगद्गुरु तुका मी. पण तुकोबाराय म्हणतात, मी संत वैष्णवांच्या संगतीत आलो. प्रश्न विचारला, काय तुम्हाला मिळतं यांच्यामध्ये. अहो जीवाला खरं सुख यांच्याच संगतीत मिळतं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवाच्या संगतीत या जीवाला सुख प्राप्त होतं. म्हणून मी जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजेत असे, ते जोरजोऱ्यानं घोषणा करायला लागलेत. जय हा शब्द भगवान वाचक आहे. जय हा शब्द विठ्ठल नावाचा समानार्थी शब्द आहे. विष्णू सहस्त्रनामातही जय शब्द आहे. देवाचं एक नाव आहे जय. आपण म्हणतो ना, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो की. तर जय हा शब्द नुसतं घोष नाही, त्यांचा जय जयकार होऊ नये. जय हा शब्द म्हटल्याने सुद्धा भगवंताचं नाम, हे जय म्हटल्याने हे आशीर्वाद त्यांना प्राप्त हो, एवढा त्याच्या मागचा दीर्घ. आणि तो जय, त्या जयाचा जय जयकार जे वैष्णव करतात त्यांच्या संगतीत खऱ्या सुखप्राप्तीसाठी. सावध झाल्यानंतर मी गेलो, म्हणजे महाराज इथपर्यंत बरोबर आहे, हेच साधन तुम्ही का निवडलं. काही तुम्हाला प्रतिबंध आला नाही का, कोणी तुम्हाला अडचण निर्माण केली नाही का. म्हणजे मोठमोठ्याने अडचण निर्माण केली. सर्वात पहिली अडचण तर मला माझ्याच पापाने निर्माण केली, अभंगाचं. गेली झोप
या संगतीत आलो. संगतीत आल्यानंतर माझ्या एका कर्माचा नाश झाला. कर्माचा जे प्रारब्ध कर्म असतं, प्रलय आहे, प्रलयातला एक प्रलय म्हणजे आपली नित्य झोप आहे. आपल्या रोजच्या कामाचं सगळं प्रारब्ध संपलं, आपलं कर्म संपलं की बरोबर आपले डोळे झाकतात. मग कोणाचे कीर्तना म्हणजे डोळे झाकतात म्हणजे ते उघडतात बरं सकाळी, नाहीतर तुमचा गैरसमज होईल. कीर्तनात आल्यावर डोळे, कीर्तनात डोळे झाकले तर चांगलंच आहे म्हणा, काही अडचण नाही. पण झोप अशी अवस्था आहे अजून कळली नाही कोणाला काय आहे झोपीमध्ये. झोप हे बेसावधपणाचं लक्षण आहे. अभंगात सावधानता सुचवलेली आहे. झोपतो कोण नाही का? जो बेसावध असतो तो झोपतो. रामायणामधला एक गोड प्रसंग आहे पहा. प्रभू रामचंद्रांना वनवास झाला. कौसल्या मातेनी, कैकेयी मातेनी, सगळ्यांनी भगवान म्हणजे कैकेयीनी प्रभू राजे दशरथांच्या माध्यमातून आपली जी काही अट पूर्ण करायची आहे ती सांगितली. भरताला राजगादी द्या, प्रभू रामचंद्राला वनवासामध्ये पाठवा. जेव्हा हे सगळे अयोध्येतल्या लोकांना माहीत झालं, अयोध्येतले लोक सगळे रस्त्यावर उतरले. असं नाही म्हटले की आम्ही रामाला जाऊ देणार नाही. राम वनवासात निघाले, जिथं राम तिथं आमची अयोध्या. लोकांनी निश्चय पक्का केला. एकाच कपड्यावर निघाले. सुमनजीच्या रथामध्ये प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, सीताई साहेब सगळे बसलेले आहेत आणि निघाले. शृंगारवेरपुराच्या अलीकडे आले. अयोध्येची सीमा ओलांडायच्या तिथे येऊन रथ थांबला. थांबल्यानंतर भगवंताला विचार पडला, एवढे लोक, वनवास आपल्याला आहे, आपल्यासोबत या लोकांनी काय केलं, यांना कसं काय वनवास? पण यांना समजून सांगण्याच्या पलीकडे गेले होते. तुम्ही घरी जा, तुम्ही येऊ नका असं. पण लोकांचा निश्चय झाला होता, देवा काही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत आहे. मग आता दिवसभर चालून आलेले, हुंसत रडलेले, रडू रडू थकलेले, सगळेच्या सगळी अयोध्या. देवानं पहिले हे 2-3 झाडं आहेत वटवृक्ष, त्या वटवृक्षाखाली सुमनजीला म्हटले आम्हाला इथंच मुक्काम करायचं आहे. तिथं देव थांबले रात्रभर. आणि सुमनजीला उठवलं रात्री, उठा. 3 वाजता उठवलं, उठा, प्रहर संपलेला आहे म्हणे. आता सकाळचा ब्रह्ममुहूर्ताचा प्रहर सुरू व्हायच्या अगोदर उठा आणि तुम्ही रथ घेऊन सरळ अयोध्येला निघून जा. आम्ही पुढचा प्रवास करतो. म्हणजे हे लोक आहेत ना, म्हणजे इकडे या, रथ असा करा, काही इकडे अयोध्येकडे न्या, काही गंगेकडे न्या, इतक्या चाकोल्या करा. इकडे रथ गेला होता, इकडे रथ गेला होता. हे लोक सगळे कन्फ्युज झाले पाहिजे, देव नेमके गेले कुठं, यांना विचार पडला पाहिजे. मग रथ इकडे नेला, तिकडे नेला, तिच्या तिथं फिरवला आणि तसाच रथ शेवटी अयोध्येला निघून सुमनजी निघून गेले अयोध्या. सकाळ झाली, 7 वाजले. ऐका आता. आणि लोक उठले एकदम, रथ दिसत नाही. मग रडायला लागले जोरजोऱ्याने. प्रभू राम निघून गेले. मग काही फार शहाणे होते त्याच्यातले, देव आपल्याला टाकून गेला नाही का, कसा टाकूनही गेला मला राम तो नाही. पण हे लोक आक्रोशात, अरे देवानी आम्हाला टाकलं, देव आम्हाला टाकून गेला. काही म्हणे शोभलं का हे देवाला. काही तयार झाले बहादर, एवढं घरदार सोडलं, दिवसभर चालत आलो आम्ही त्याच्यासोबत. आम्ही आमचे बायका मुलं टाकून आलो आणि पावले देवाच्या पावलावर पाऊल टाकलं. आम्ही इथपर्यंत आलो आणि देवाला हे शोभलं का. देव आम्हाला सोडून निघून गेला. बरा सोडून निघून गेला तुम्हाला. एवढे अहो शोभलं नाही देवाला. काही अशी चर्चा करायला लागली, काही देव गेला, काही अशी चर्चा करायला लागली. ते शोभलं नाही म्हणणाऱ्याच्या टोळक्यात एक जण गेला म्हणे, अरे देवाला काय शोभलं आणि आपल्याला काय शोभलं याचा विचार केला म्हणे. काय, अरे देवाच्या सोबत आपण निघालो, आपल्याला वाट चांगली मिळाली, देव ज्या वाटेनं चालले त्या वाटेवरून आपण चालत होतो, पण आपण झोपलो ना. आपण अडकलो कशा, झोपीत अडकलो ना. असे बरेच लोक अडकतात. लोक कशात अडकतात, सिरियल मध्ये, टीव्हीच्या. अरे कीर्तन आहे ना, नाही सिरियल आहे. किती भानगड आहे लोकांची.
वाट चांगली मिळाली, रस्ता चांगला मिळाला, देवाची संगती मिळाली, पण झोपीनं सगळं वाटोळं केलं आणि सगळी अयोध्या माघारी गेली तिथून. म्हणजे अरे झोपलो आपण, देवानी आमच्यावर अन्याय केला, देवानी अन्याय केला की न्याय केला हा पुढचा विषय आहे, पण तुम्ही सावध होऊन रामाच्या मागे निघाल्यानंतर तुम्ही कशाला झोपायला पाहिजे. नित्य नवा दिस जागृतीचा तुकोबाराय सांगतात की एकदा देव भेटला, देवाच्या वाटेनं लागलो ना आपण तर रोज जागृती पाहिजे. संतांकडे जागृतीच आहे, दुसरं काय आहे संतांकडे. संतांच्या संगतीत आलो, झोपून चालत नाही. म्हणजे महाराज मग झोप काय आहे? झोपच तर पाप आहे खरं, हाच प्रतिबंध आहे. म्हणून हे पाप रूपी झोप आमची निघून गेली नाही काय. पडोनिया गेली झोप, होते पाप आडते. पाप आणि झोप हे म्हणजे दोघांचं यमक आहे. झोपीतला प आणि पापातला प. पापामध्ये काय दीड प म्हणजे 2.5 पप आहे आणि झोपीत 1 पप आहे. हे 3.5 झालं की शहाणा होतो माणूस. नाही 3.5 शहाणे असतात की नाही. हे 3.5 शहाणे अजिबात कामाचे नाही. म्हणून झोपीविषयी फार सावध. जसं जसं वय वाढतं तशी तशी झोप कमी व्हायला पाहिजे नाही का. तरुणपणामध्ये झोप साधारण चांगल्या तारुण्याचं लक्षण आहे की झोप 7 ते 8 तास असली पाहिजे त्याची नाही. शनिवारी झोपला आणि सोमवारीच उठला म्हणजे किती तासाची झोप झाली. म्हणजे आज कोणता वार आहे आमचे बाबा सांगायचे, अरे आज सोमवार आहे ना, शाळा आहे सकाळी. म्हणजे रविवार कुठे गेला? झोपेत. असे कितीक रविवार झोपेत निघून गेले, तपास नाही आपल्याला. झोप पापच आहे. झोप हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. कमी झोप झाली तरी पाप आहे, जास्त झोप झाली तरी पाप आहे. किती कठीण. झोप उपलक्षणातून म्हणजे झोप रूपी पाप झापड डोळ्यावरची उडाली पाहिजे, ते पाप. तुकोबाराय म्हणतात ते आमच्या जीवनात पळून गेली. का पळून गेली? वैष्णवांच्या संगतीत आलो, वैष्णवांच्या भाराच्या संगतीत आलो. तुकोबाराय म्हणतात तुम्ही असं करा, याच्यापेक्षा तुम्ही ऐका, हा आमचा अनुभव आहे. तुकोबाराय अभंगातून जे आपल्या अनुभवाची अनुभूती प्रदान करतात. आमची झोप कमी झाली, अखंड लागली सी ज्योती. तुकोबाराय म्हणतात डोळ्याला एकच चाळा लागलेला आहे आमच्या डोळ्याला. काय? विठ्ठल भगवान परमात्मा डोळ्याने पाहायचा आहे, झोपून चालत नाही. आमच्या वारकरी फळावर काही प्रल्हाद शास्त्री नावाचे वारकरी होते, वारले प्रल्हाद भाऊ, परभणी जिल्ह्यातले होते. अजून आता त्या जोडीतला एक सूर्यभान भाऊ आहे माऊलीच्या फळावर, ज्यांनी माऊली सोबत वारी केली त्याला माहिती. त्यांना झोपच नाही डोळ्यांना. म्हणजे इकडे कीर्तन म्हणजे दिवस सकाळचा जागर झाला की काकडा झाला की माऊलीची आरती झाली की तुतारी वाजली की चालणं झालं की दुपारी काय थोडा विसावा मिळत तो. संध्याकाळी परत कीर्तन झालं की विसावा की लगेच जागराला उठवायचं 2-2:30 ला. आमचे गुरुवर्य तात्या त्यांना म्हणतात हे 2 भूतच आहे. आणि हे जोपर्यंत माऊली आळंदीला येत नाही तोपर्यंत हे जागेच आहे. एक सूर्यभान वारकरी, एक प्रल्हाद शास्त्री वारकरी होते, जागेच, डोळ्याला डोळा नाही. ते म्हणतात अरे हा आता 26चा 16 डोळ्यानं दिसल, 27 मध्ये दिसणार नाही काय. म्हणून डोळ्याला झोपून चालणार नाही. डोळ्याने किती दिवस? 18 दिवस वारी असतेच. किती दिवस? माऊलीचा 16 किती दिवस? म्हणून माऊलीचा 16 आपल्याला पुण्यात गमवायचा आहे, पापात गमवायचा नाही. होते पाप आडते. जर पंढरीत जाऊन आपल्याला झोप येत असेल नाही का, पंढरीत जाऊन थकवा येत असेल, पंढरीत जाऊन पाय दुखत असतील, गाडीनं गेले झोपले ना, आता झोपू द्या. पंढरीत झोप नाही पाहिजे, जागृती पाहिजे. अरे देवाच्या गावात आले तुम्ही. आमचे बाबांनी एक पारायण केलं होतं बरं का, भगत महाराज. सुंदर भंडारा डोंगरावर पारायण 2008 साली. बोधे बाबा ही सगळी गाथा पाठ करणारी वारकरी मंडळी, छोटस मंदिर त्या काळातलं. आणि बाबाला अजिबात झोपच नसायची. बाबा म्हणायचे तुकोबारायांच्या या
भंडारा डोंगराभोवती वैराग्य चक्रा मारते, सारखं फिरत राहते. आणि ज्याचं वैराग्य जागृत राहते तिथं झोप कशी येईल माणसाला. एवढे आम्ही 5-50 जण होतो, सगळ्यांची झोपच उडून गेली. का? संगती बोधे बाबांची होती. एरवी बाबा 3 वाजता उठायचे, पण 2 वाजताच उठून आमचे बाबा तयार राहायचे ते गाथा हातात. बाकीच्यांना 2:30-3 लावून पुढे उठवायचे. काय हरिपाठ करा, कोणी नाटाचं पारायण करा, कोणी काय करा. जो फार कमी दिवस मिळाले आहेत आपल्याला बाबा. असा तो झोपेचा प्रसंग मोठा गोड आहे जीवनातला, पण तो पापीच आहे. पण ती पाप तुकोबाराय म्हणतात हे उडून गेलं. मग आम्ही कसे निपोक झालो, म्हणून सावध झालो, हरीच्या जागरणामध्ये आलो. आमच्या जीवनातलं पाप संपलं. हा अनुभव आहे. संत संगतीत आल्यावर आम्ही निष्पाप होतो. आणि माणसाने पापी व्हावं का पुण्यवान व्हावं हे ठरवावं लागतं. नाही कोणाला वाटतं का आपण पापी व्हावं? नाही का? कोणाला वाटतं आपण दुःखी व्हावं, मदलागी दुःख व्हावे? नाथ बाबा म्हणतात हे जीवा भावापासूनही माणसाला आवडत नाही की आपल्याला. म्हणून माणसाने पापी व्हावं का पुण्यवान व्हावं? संत म्हणतात पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे, पुण्य कमवावं, तिळाने पुण्य साचवावं. नाही का? डोंगराने पाप करावं. पाप किती आहे? डोंगरा एवढं पाप आहे. कर्मच आहे आपलं. आपलंच कर्म आपल्या पुढे उभं राहतं. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातलं उडून गेलं होते पाप आड, आम्ही निष्पाप झालो. तुकोबारायांचा अनुभव आहे. हरीच्या जागरणात आल्यावर निष्पाप, आणि ही संत जागृती आमच्या जीवनामध्ये आली. हे साधन आम्हाला प्राप्त झालं. आता आम्हाला काही उरलं नाही. आता नुसतं आमच्या जीवनात काय असेल तर त्या भगवान परमात्म्याची एक कृपेचा उलावा, त्या कृपेची सावली, अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे तया थाया, Hare
कर